पुण्यात अत्यंत भीषण असा काल रात्री अपघात झालाय। सातारा ते पुणे दरम्यान कात्रज बोगद्याच्या पुढे असलेल्या नवले पुलावर एका मालवाहू ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं। ब्रेक फेल झाला आणि मग तो दुसऱ्या ट्रकला जोरात धडकला। या दोन ट्रकच्या मध्ये एक कार अडकली होती। त्या धडकेनं कारसह ट्रकने पेट घेतला। या कारमधील महिला आणि चिमुकलीसह 7 जणांचा जळून मृत्यू झालाय। मृतात दोन्ही ट्रकचे चालक आणि क्लीनर असण्याची शक्यता देखील आता वर्तवण्यात येते। या मालवाहू ट्रकने फक्त ट्रक किंवा एका कारलाच धडक दिली नाहीये, तर अनेक वाहनं रस्त्याच्या कडेला पडलेली होती। यामध्ये अनेक जण गंभीर जखमी देखील झालेत। कारला धडक झाल्यावर जेव्हा कारने पेट घेतला तेव्हा 20 फूट उंचीचा आगीचा लोळ उसळला होता। अग्निशमनलाही आगीवर नियंत्रण मिळवणं फार वेळानं शक्य झालं, मात्र तोपर्यंत अपघातग्रस्त कार ही जळून खाक झाली होती। प्राथमिक माहितीनुसार राजस्थान पासिंगचा हा लोडेड ट्रक होता। साताऱ्याहून मुंबईकडे तो चालला होता आणि नवले ब्रिज जवळ सेल्फी पॉइंटच्या दरम्यान कदाचित त्याचा ब्रेक फेल झाला असावा, कारण त्या ब्रेकचे निशाण रस्त्यावर दिसून येत होते, असं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार मृतांचा आकडा आणखी देखील वाढू शकतो।